खरंच म्हणजे माझ्या आणि प्रियाच्या पर्सनल आयुष्यात मी सांगेन, खऱ्या आयुष्यात मी कमी कम्युनिकेट करणारा स्वभावाचा मुलगा आहे आणि ती कम्युनिकेट करणारी मुलगी आहे. पण हिच्या बरोबर इतके वर्ष राहून मलाही त्याचे फायदे कळायला लागलेले आहेत किंवा त्यांनी गोष्टी खूप सुखकर होऊ शकतात. त्यामुळे मीही कुठेतरी आज प्रियाच्या प्रेमाने किंवा तिने सांगितल्यानंतर गोष्टी कळल्यामुळे एक वेगळे पर्स्पेक्टिव्ह आयुष्यात आल्यामुळे मीही कुठेतरी प्रयत्न करायला लागलोय कम्युनिकेट करण्यासाठी. आणि मी ह्याचा प्रयत्न करायला लागलोय की कम्युनिकेशनची गॅप होता कामा नये. सतत कुठलीही गोष्ट आयुष्यातला कितीही मोठा प्रॉब्लेम असेल किंवा छोटा प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही योग्य पद्धतीने कम्युनिकेशन केलं तर त्या गोष्टी खूप सहज सोडवू शकतो आपण किंवा आपल्यालाच आपलं आयुष्य खूप सुखकर वाटायला लागतं. सो मला असं वाटतंय की मी कम्युनिकेशन गॅप कमी करण्याचा प्रयत्न नक्की करायला लागलोय.